तरुणांसाठी, कष्टकरी लोकांसाठी नाही आहे. एक प्रचंड कष्ट करतात, त्यांनी जेवढी भूक आहे तेवढं खायचं, मनभर खायचं. कुणी ते कष्ट करते, रोडवरती काम करणारे, खडी लाकड फोडणारे, दगड तोडण्याचं काम करणारे, त्यांनी भूक खायचं जेवढं मनभर आहे. तर तुम्ही नाही, तुम्ही प्रचंड काम करत नाही आहे, घरी तुमच्या सुखसुविधा आहेत, त्यामुळं जेवढे कॅलरीज लागत आहेत तेवढं तुम्ही खायला पाहिजे. म्हणून आधा खाना खाना आणि दुगुना पाणी पिणं, तिगुना चलना, चौगुना हसना. दुप्पट पाणी पिया, पण कधी पाणी पिया, त्या पाणी पिण्याची सुद्धा एक पर्याय आहे, ते पद्धत आहे. जेवण झाल्या लगेच पाणी प्यायचं नाही, 1-2 घोट पाणी प्यायचं. 1 तासानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला तहान लागेल आणि मग तेव्हा मात्र तुम्हाला मनभर पाणी प्या, 1 ग्लास. पण कसं, बसून घोट घोट, शिप शिप. चिमणी कशी पाणी पिते, चिड़िया कैसी पानी पीती है, 1 ड्रॉप उठाती है, मुंह ऊपर करती है, तो उसको कभी बीपी नहीं, थायराइड नहीं, शुगर नहीं. वो उसका जीना, जिंदगी जितनी भगवान ने दिया है वो जीती है. आम्ही सुद्धा असंच करायचं, पाणी चांगलं प्यायचं आहे, पाण्याचा प्रयोग करायचा. कारण कपालभाती करत करत श्रवण यंत्रणा आहे व्यासपीठाकडे. असं म्हणलेलं आहे, अजीर्णे बेशिजम वारी, जीर्णे वारी बरप्रदाम, भोजने चामृतम वारी, भोजनांते क्षमवारी. अजीर्ण विशेषम वारी. अजीर्ण म्हणजे जेवणाच्या अगोदर 1 तास पिलेलं पाणी औषधी होतं. जेवताना एखादा घोट पाणी पिलं ते अमृतुल्य आहे. जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर पाणी पिलं तर ते अमृतमय, म्हणजे पूर्ण अमृतमय औषधी आहे. पण जे भोजनांते विषमवारी, जेवण झाल्या लगेच पाणी पिलं तर काय होतं, विष होतं, विष समान. मग ते काय होणार आहे, आपल्या जठर आहे, जठरामध्ये अग्नी आहे. तुम्ही जेवण झालं, अग्नी पेटलेला असतो. आता अग्नी काय करतं, ते पाचन रबडी करायचा त्याच्यामध्ये प्रयत्नात असतो. रस बनवण्याच्या प्रयत्नात असतो, अग्नी पेटवलेला असतो, रसक्रिया चालू असते. त्यावेळेला तुम्ही जर 2-3 घोटे घडा पाणी पिला तर तो अग्नी काय होतो, मंद होतो. आणि मंद झालेला अग्नी अन्नाला पाचन करायच्या ऐवजी अन्न काय होतं, सडतं. आणि सडणाऱ्या अन्नाचंच बाय प्रोडक्ट काय आहे, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी. हळूहळू असं अन्न सडत जाणं, पाणी पीत जाणं, सडत जाणं. सर्वात मोठी गंभीर समस्या निर्माण होते मुळव्या. जे पाणी घटघट खूप पितात, कसंही पाणी पितात, उभ्यानं पाणी पितात, जेवण झाल्यानंतर 1 लोटाभर पाणी पितात, त्यांना मुळव्याचे त्रास होतात. हे करायचं नाही. ह्या काही गोष्टी आम्हाला करायच्या. पाणी प्यायचं नाही. पाणी थंड कधी प्यायचं नाही, लक्षात ठेवा. कधी चिल्ड वॉटर प्यायचं नाही, कोमट. आत्तासुद्धा हिवाळ्यामध्ये घरी गेल्यानंतर बसून शिपशिप पाणी, कोमट पाणी प्यायचं. जठराग्नीला लोड द्यायचा नाही आहे. तुम्ही जठराग्नी तर आपलं आतमध्ये टेम्परेचर वाढवायचा प्रयत्न करत असतो, तर तुम्ही थंड पाणी पिला की मग तुमच्या जठराग्नी मंद होऊन जातो, हे गोष्टी होऊन जातात. त्यामुळं हे करायचं नाही. सकाळी पाणी प्यायचं आहे, सुबेरे उषपान, दुपारी तक्रपान, संध्याकाळी दुग्धपान, असं आमचं आयुर्वेद सांगतो. बरोबर की नाही. तर सकाळी उठल्या न टोनटुटं पाणी प्यायचं, त्याला म्हणलं उषपान. तोंडातली लाळ आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे, कारण तोंडामध्ये काय आहे, आम्ल, पोटामध्ये काय आहे, अल्क. आणि आम्ल आणि अल्क एकत्र झालं तर काय होतं, डिक्शनरी सांगते की त्याचं pH पेपर होतो, pH 7 होतो. तुमचं पोटातला जो पाण्याचा जो pH आहे तो शुद्ध होतो, पाण्यासारखा न्यूट्रल होतो. तुम्हाला कधी ॲसिडिटी, BP, शुगर होणार नाही. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. दुपारी जेवण झाल्यानंतर तक्रपान, ताक, मठ्ठा, छान, हे तुम्ही जेवण झाल्यानंतर घ्यायचं. जेवण झाल्यानंतर काय घ्यायचं असेल तर हे घ्यायचं. सकाळी जे अल्पोहार केला तर तुम्ही मोसमी फळांचा रस घ्या, अगदी काही नाही घ्यायचं असेल तर. संध्याकाळी दुग्धपान सांगितलेलं आहे. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 1 अर्ध्या तासानंतर तुम्ही शुद्ध गाईचं दूध, हळद टाकलेलं, गूळ टाकलेलं तुम्ही घेऊन 1 तासानंतर, त्यानंतर 1 दिवसानंतर तुम्ही निद्रावस्थेत जाऊ शकता. जेवण तुमचं 6:30पर्यंत 7पर्यंत झालं पाहिजे, तेव्हा तुमची दिनचर्या चांगली होऊन जाईल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे ना. हातवरती करा, हाताला घर्षण द्या, पुढे पायांपुढे करून घ्या.